झोपेतून कसं बसं उठले आणि मी चालले भात कापूक. सध्या चालू असं भात कापूची धांदल. आई पुढे गेली. आईने भात कापूक सुरुवात केल्यान आणि आईचं वांगडा होती काकीन सुद्धा सुरुवात केल्यान. आणि पिंटो 2 दिवसासाठी मुंबईसून इलो. त्यानं सुद्धा सरसरान भात कापल्यान आणि सगळा भात कापलेला भात झाला तर कवळे सुद्धा तात्यानं मग हाणून दिल्यान आणि हाणलेले कवळे मी पकडून घातले. त्याका आपण आडवा असं म्हणतो. आणि आडवा काढल्यानंतर मग आम्ही बघलो तर पाऊस बरोपैकी भरलेलो होतो. पावसानं तर बरीचशी गर्दी केल्यान आणि मग आम्ही पोचलो घरात. घासभर खालाव. आज होतो बांगडे भाजलेले आणि बांगड्याचं सार. मस्तपैकी जेवलो आणि ताबडतोब आम्ही निघालो भात बांधाक. कारण कसं असतं अशा वेळेत किती वाजले तर बघून चालत नाही. दुपारचं 1 वाजलो. आईंनी काकीन पेंडिओ बांधल्यान आणि बांधलेले पेंडिओ तात्याने हाणून टाकल्यान. आणि कसं होतं की मदत जर असलं तर काम पटपट होता. पिंटो आणि मी भात बनवायला सुरुवात केलं. पहिली पेंडिओ मी मारले आणि मग पिंटण्याचं सुरुवात केल्या. यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे भाताचं खूप नुकसान झाला. तुम्ही सुद्धा भात कापूक सुरुवात केलास की नाही? व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा. व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.